पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचं सरकार येणार। टीएमसी 294 पैकी 226 पेक्षा जास्त जागा जिंकणार। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रसिद्ध केला व्हिडिओ। राज ठाकरे यांचं मुजोर रिक्षावाल्यांना पुण्यातून आव्हान। मराठी न बोलण्याची हिंमत रिक्षावाल्यांमध्ये येते कुठून? राज ठाकरेंची विचारणा। ठाकरे शरण काँग्रेस, बुधवारी गुरगुरणारी काँग्रेस, गुरुवारी चिडीचूप। काँग्रेसचा अंबादास दानवे यांना पाठिंबा। उमेदवारी अर्ज भरताच भाषा बदलली। एकनाथ शिंदे यांना दानवे म्हणाले शिंदे साहेब। राष्ट्रवादीचा डोळा अल्पसंख्य मतपेढीवर। शिवव्याख्यात्याला टाळून झिशान सिद्दीकी उमेदवार। शिवव्याख्याता अमोल मिटकरी यांचा पत्ता कुणी कापला? नेतृत्वानं संधी नाकारल्यामुळे मिटकरी दुखावले। एका रात्रीत बच्चू कडू झाले गोड। कडू गेले शिवसेनेत, मिळवली आमदारकी। एकनाथ शिंदे यांच्याकडून परिषदेवर 50% महिला प्रतिनिधित्व। 2 पैकी एका जागेवर डॉक्टर नीलम गोऱ्हे। संधी हुकल्यानं शिवसेनेत सुद्धा नाराजी। शीतल म्हात्रे यांची नाराजी बघून ठाकरे गटाची टीका। भाजपच्या 6 उमेदवारांनी भरले अर्ज। मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची उपस्थिती। 8व्या गुन्ह्यात खरातला 12 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी। शुक्रवारी भोंदू खरातला पुन्हा कोर्टात हजर करणार। टीसीएस कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये डिजिटल पुरावे शोधले। एसआयटीकडून 4 जिहाद्यांचे मोबाईल, लॅपटॉप जप्त। शाहीदच्या जिहादवर किरीट सोमय्यांचं लक्ष। सोमय्या पोहोचले पुलाची शिरोली इथे। संघावर विषप्रयोग करायचा दावा निघाला फुसका। संघस्थानावर रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकल्याची चौकशी। आधी वादावादी, नंतर चुपचाप मंजुरी। महापौर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 4.25 कोटी मंजूर। नाशिकच्या महापौरांचा 17 ठेकेदारांवर कारवाईचा बडगा। खोदकामादरम्यान सुरक्षा अटींचं उल्लंघन केल्यानं नोटीस। हिंदू स्मशानभूमी सगळ्या जातींसाठी असावी। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश। सोलापूरमध्ये कौटुंबिक वादातून सिने स्टाईल हाणामारी। हाणामारीत 6 जण जखमी। धुळ्याच्या पोलिसांची गोव्यात धडक। अल्पवयीन मुलीच्या 3 अत्याचारांना गोव्यातून केली अटक। पाणी पुरवठा मंत्र्यांच्या गावातच पाण्याची बोंब। योजना मंजूर तरीही जळगावातलं 4 मळी गाव तहानलेलं। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। दुष्काळी पट्ट्यामध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट। साताऱ्यातील 35 गावं, 186 वाड्यांना झळ। जिल्ह्यामध्ये 29 टँकरनं होतोय पाणी पुरवठा। मध्य प्रदेशमधील धारमध्ये भीषण अपघात। अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू। दहशतवादी संघटना अल कायदा अफगाणिस्तानला करणार पूर्ण मदत। पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाला दिला गंभीर इशारा।